रुपालीताई आणि अशोक खरातचे इतके फोटो व्हायरल झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय की रुपालीताई त्यांना खाऊ घालताय आणि त्या जे खरात आहे ते रुपालीताईला खाऊ घालताय. रुपालीताई एकदम चरणामध्ये नतमस्तक होऊन असं इतकी तपस्या आणि इतका इमानी एतबारी जरी आपली पदासोबत केली असती तो आज महाराष्ट्राची महिलांचा भला झाला असता. आज महिलांची जो इतकी बिकट परिस्थिती आहे आणि जसे खूप लोक रुपालीताईला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय आणि आपल्याला अगोदर पण दिसलेलं आहे की ज्या वेळे मोठे मोठे मंत्री लोकांवरती आणि असे कोई राजकीय व्यक्तीवरती कोणतीही गोष्ट येते तर त्यांना पाठीशी घालण्याचे काम करताय आणि असं पाठीशी घालून घालून ही आज महाराष्ट्राची ही अवस्था झालेली आहे. आज कोणाला तुम्ही सपोर्ट करताय आणि हे व्यक्तीकडे आज 200-300 करोडची प्रॉपर्टी फक्त बोलण्यासाठी 200-300 रेकॉर्डवरती आहे म्हणजे 2-3 हजार कोटीची प्रॉपर्टी असेल आणि खूप काही राष्ट्रवादीचे आमदार मंत्री लोकांचे पण फोटो त्यांच्यासोबत आहे. तो बहुतेक होऊ शकते की धनंजय मुंडेच्या पण त्यांच्यासोबत नाता असेल क्योंकि तो पण धनंजय मुंडे पण तेच वृत्तीचा आहे जे वृत्तीचा अशोक खरात आहे. त्याच्यासाठी वर सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्यांचे CDR काढले पाहिजे. कोणासोबत बोलत होता काय बोलत होता. त्यांच्या आश्रममध्ये धनंजय मुंडे पण खूप एक दरवेळे नाशिक जा रहा हूं कशाला जात होता मला माहीत नाहीये पण बहुतेक काढले पाहिजे रेकॉर्ड मागे त्यांचे CDR त्यांच्या आश्रमचे व्हिडिओ CCTV फुटेज सगळे काढले पाहिजे. त्याच्यामध्ये मला बहुतेक वाटते की धनंजय मुंडेच्या पण नाव येऊ शकतात. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.